तर आज आपण बघणार आहोत स्ट्रिंगला रिव्हर्स कसं करायचं. दिलेली स्ट्रिंग असेल एखादी, त्याला रिव्हर्स कसा करायचा विथ द हेल्प ऑफ जावा प्रोग्रामच्या सहाय्याने दिलेल्या स्ट्रिंगला आपल्याला रिव्हर्स करायचं आहे. चला तर बघूया. तर सर्वात आधी मी काय तर स्कॅनर क्लासचा एक ऑब्जेक्ट केलेला नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि एक मेसेज दिलेला आहे प्लीज एंटर स्ट्रिंग आणि ती दिलेली स्ट्रिंग आहे ती str नावाच्या नावाच्या व्हेरिएबल मध्ये ज्याचा टाईप आहे स्ट्रिंग टाईपचा व्हेरिएबल आहे str. त्या str नावाच्या व्हेरिएबल मध्ये मी दिलेली स्ट्रिंग हे सेव्ह केलेली आहे किंवा दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक स्ट्रिंग आपल्याला रिव्हर्स करायचा आहे. त्याच्याकरता आपल्याला पुन्हा एक स्ट्रिंग नावाचं व्हेरिएबल लागेल, स्ट्रिंग डाटा टाईपचा व्हेरिएबल लागेल. तर मी रिव्ह्यू नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे आणि फक्त इनिशियलाइज स्पेस ना इनिशियलाइज केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मी फार लूप घेत आहे. तर फार लूप मध्ये काय तर जी लेंथ आहे युजरने दिलेली str ची जी लेंथ असेल ती मी आय मध्ये देत आहे. तर लेंथ म्हणजे काय str डॉट लेंथ -1 आणि एक कंडिशन दिलेली आहे जसे की आय ग्रेटर दॅन आर इक्वल्स टू 0 आणि आय मायनस म्हणजे काय डिक्रिमेंट होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय तर रिव इक्वल्स टू रिव प्लस str डॉट कॅरेक्टर ऍट आणि आय. ठीक आहे. तर इथं काय होऊन राहिलं बघा str नावाच्या व्हेरिएबल मध्ये जी आपण दिलेलं स्ट्रिंग आहे ती सेव्ह झालेली आहे आणि ती सेव्ह झालेली स्ट्रिंग त्याचा लेंथ जी असेल -1 हे जे आहे सपोज इथे जर युजरने एंटर केलं लॉजिक एंटर केला म्हणजे याची लेंथ आहे 5 -1 म्हणजे आय ची व्हॅल्यू राहील त्यावेळेस 4. ठीक आहे. तर 4 ही ग्रेटर दॅन आहे 0 पेक्षा. ठीक आहे. तर 0 पेक्षा ग्रेटर दॅन असलेल्यामुळे हे आपली कंडिशन ट्रू होत आहे. तर इथे येईल. आता रिव्हर्स मध्ये काहीच नाही एक फक्त हे आणि कॅरेक्टर ऍट इथे काय होत आहे सिंगल कॅरेक्टर स्पेसिफाय होते म्हणजे लास्ट मधून. तर इथे सी आला फक्त. ठीक आहे. सेम आता पुन्हा मायनस होत आहे आय मायनस आधी 4 होता आता 3. तर आता सेकंड टाइमला इथं आय येईल त्याच पद्धतीनं सो ऑन आणि या पद्धतीने नंतर जी ओ आणि एल या पद्धतीनं हा चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेस आय ची व्हॅल्यू 0 किंवा -1 0 इक्वल्स टू 0 होईल तर एल येईल. त्यानंतर -1 झाल्यानंतर -1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 नाही तर कंडिशन फॉल्स आणि लूप होईल. त्याच्यानंतर आपल्याला हे रिव्हर्स जो आलेला आहे त्याला आपल्याला प्रिंट करावं लागेल. त्याच्याकरता आपल्याकडे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हा स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आणि रिव्हर्स किंवा इज काय आहे तर आपण रिव्ह्यू नावाचं आहे. ठीक आहे. हे रिव्हर्स स्ट्रिंग आहे. सोबतच आपल्याला इथे देऊन देऊ ही आहे ओरिजिनल स्ट्रिंग. ओरिजिनल स्ट्रिंग काय कशात ठेवली आहे आपण str मध्ये. ठीक आहे. चला कंट्रोल आणि रन करून प्लीज एंटर स्ट्रिंग
ठीक आहे, जावा एंटर. तर ओरिजिनल स्ट्रिंग काय आहे, जावा, आणि रिव्हर्स स्ट्रिंग AVAJ जावाचा रिव्हर्स. पुन्हा एकदा आपण करून घेऊया. आता मी एंटर करत आहे प्रोग्राम. ठीक आहे. तर या पद्धतीने आपला ओरिजिनल स्ट्रिंग प्रोग्राम आणि त्याच्यानंतर रिव्हर्स स्ट्रिंग MARGORP, तर या पद्धतीने आपण दिलेला तो आपण केलेला प्रोग्राम आपला लॉजिक होत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.